निश्चित प्रकारे डी.वाय. पाटील साहेबांच्या निधनानं एक महाराष्ट्र एका थोर व्यक्तीला मुकलं आहे। डी.वाय. पाटील साहेबांचं काम सर्वच शिक्षण क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान हे खूप मोठं राहिलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे राज्यामध्ये खूप या राज्यातील जनतेला अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे। त्यांच्या जाण्याने निश्चित प्रकारे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे। पाटील साहेबांच्या जाण्यानं निश्चित प्रकारे पाटील कुटुंबीय, त्यांचे सगळेच नातेवाईक या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। त्यांना मी माझ्या वतीनं, राज्याच्या आमच्या जनतेच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या भरणे कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असा उल्लेख केला असेल त्यांचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे। स्वतः त्या आजही उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे। त्यांचा ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी हे आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी हे केलं त्याचा निषेध करतो। काँग्रेसचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे की पहिल्यापासून महिलेचा सन्मान करण्याचा इतिहास त्यांचा राहिलेला आहे। म्हणून सांगितलं ज्यांनी कुणी अशी टीका केली असेल त्याचा निषेध करतो आणि ज्यांनी कोण काँग्रेस पक्षाने याचं कोण ज्यांनी कुणी केला असेल त्याचाही पक्षाने विचार करावा हे आपल्या माध्यमातून सांगतो। KYCच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः 17 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना पहिल्या यादीमध्ये ही आपण सर्वांनी कर्जमाफी ही शासनाने दिलेली आहे। त्यामध्ये साधारणतः आज अखेर 11.5 म्हणजे साधारणतः 11 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांची KYC झालेली आहे। त्यामुळं त्यांना आता कर्जमाफीची काहीच रकमेची अडचण राहिलेली नाही आणि उर्वरित शेतकऱ्यांसुद्धा निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये KYCचं काम हे युद्ध पातळी सुरू आहे। लवकरच त्या सर्वांना निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर मिळेल। ज्या प्रकारे आपण पाहतो की एक विषय जो सध्या मंदिरांमध्ये दानपेटी चोरीचा प्रकार सध्या वाढताना पाहायला मिळते। अयोध्येचे राम मंदिर झालं तर सिद्धिविनायकाचा मुद्रा सुद्धा असतो। CIDकडे आता मागणी केली या सगळ्या संदर्भातल्या चौकशीची, तुमचं काय म्हणणं? 100% आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्याही मंदिरामध्ये जातो, दर्शन घेतो आणि कुठेतरी मनाला एक समाधान, शांती मिळते आणि कुठेतरी एक दक्षिणा म्हणून हे करतो आणि त्या दक्षिणेवरती किंवा त्या पैशावरती कुणी जर घाव घालत असेल, त्यामध्ये कुणी जर भ्रष्टाचार करत असेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांची चौकशी ही केली गेली पाहिजे आणि त्यांना निश्चित प्रकारे शासन हे मिळालं पाहिजे। बाळामामा आहे जिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन झालेलं आहे। आता कोल्हापूरमध्ये त्याची SIT चौकशी लावलेली आहे, पण धनगर समुदाय आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिशय मोठं या देवस्थानचं काम आहे। अशा ठिकाणी करप्शन होणं ही फार मोठी गोष्ट आहे। नाही ना, मी ते मगाशी ते सांगितलं ना, जिथं जिथं यामध्ये कुठं करप्शन किंवा तिथं ही झालं असेल, भ्रष्टाचार झाला असेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यांची चौकशी झाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे त्यांना निश्चित प्रकारे योग्य ते शासन हे दिलं गेलं पाहिजे, तर भविष्यात असं कधी कुणी करणार नाही। नहीं, ये तो
आपको मालूम है कि सुनेत्रा वहिनी पवार दिवंगत नेता हमारे नेता अजीत दादा पवार साहब की पत्नी है और उनका कार्य तो आपको सबको मालूम है कि वो पत्नी तो थी लेकिन उनका कार्य भी महिला बचत गट हो उधर सामाजिक संस्था में उनका कार्य काम तो बहुत पहले अच्छा रहा है। इसके वास्ते जो जिसने यह ऐसा बोला है उसका मैं पहले निषेध करता हूँ और ये अच्छी बात महाराष्ट्र के लिए ये अच्छी बात नहीं है। अभी 11 लाख कर्ज माफी का जो किसानों हमारे किसानों की 11 लाख के आसपास 10 लाख 11 लाख के आसपास अभी KYC हो गई है। बाकी का भी काम युद्ध पातळीवर चालू आहे वो भी जल्दी हो जाएगी। एकंदर आपल्याला माहिती आहे की 8 दिवसामध्ये राज्यामध्ये ठिकठिकाणी चांगला पाऊस पडतोय, काही ठिकाणी कमी पडतोय। विदर्भामध्ये पाऊस कमी होता, ह्या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊस चांगला पडतोय। मराठवाड्यात पाऊस कमी परंतु पेरणी योग्य पाऊस पडतोय। आज जर महाराष्ट्राचा जर पावसाचा विचार केला तर साधारणतः कोकण विभागामध्ये 109% पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। नाशिक विभागामध्ये 97% आहे, पुणे विभागामध्ये 91% आहे। मराठवाड्यामध्ये तिथेही समानधारक पेरणीयोग्य पाऊस आहे। विदर्भामध्ये 94% पाऊस आहे। आणि पेरणीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ह्या वर्षी गेल्या वर्षीचा जर विचार सरासरीचा ॲव्हरेज विचार केला तर साधारणतः ह्या वर्षी जवळजवळ 90% पेरणी ही राज्यामध्ये पेरणीचं काम हे पूर्ण झालेलं आहे। आणि पेरणीमध्ये नाशिक विभाग हा राज्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे आणि सर्वात कमी पेरणी आजही ठाणे विभागामध्ये सर्वात जास्त पेरणी झालेली आहे। आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर जवळजवळ 90% पेरणी ही मराठवाडा विभागात झालेली आहे आणि विदर्भ विभागामध्ये 85% पेरणी ही झालेली आहे। आणि त्यामुळे निश्चित प्रकारे अजूनही काय ठराविक पेरणी राहिली तरी अजूनही शेतकरी त्या बाबतीमध्ये पेरणी करतील आणि उद्दिष्ट साधारणतः थोडा पावसाचा उपसा झाल्यानंतरही पेरणीचं काम पूर्ण होईल। राज्यामध्ये खताचा साठा हा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगतो की साठा हा व्यवस्थित आहे। आणि आजचा जर विचार केला तर साधारणतः आपल्याला जो साठा आपलं जे आवंटन मंजूर आहे 48.80 लाख मेट्रिक टन आणि आपल्याकडे आता उपलब्ध साठा आहे तो 52,59 लाख मेट्रिक टन। त्यामुळे निश्चित प्रकारे साठा हा आपल्याकडे व्यवस्थित आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये अजिबात खताच्या बाबतीमध्ये काळजी करू नये। कुणी काळा बाजार किंवा कुणी साठवणूक करत असेल तर आमच्या कृषी विभागाला ताबडतोब त्याची संपर्क साधावा। आपला टोल फ्री क्रमांक आहे आणि ताबडतोब असं कोण साठे बाजार किंवा खताच्या बाबतीमध्ये माझ्या शेतकऱ्यांची कुणी पिळवणूक करत असेल किंवा जादा पैसे घेत असेल तर कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल। नाशिकमधली घटना आहे, कर्ज फेडून जमीन विकली परस्पर बँकेने जमीन परस्पर विकलेली आहे। या संदर्भात नाना पटोलेंनी माहिती दिली काय? नाही मला या बाबतीमध्ये माहिती नाही पण मला प्रश्न पण समजलेला नाही। कोटीची जमीन होती ती बँकेने परस्पर कर्ज फेडून 73 लाखाला विकलेली आहे। असं विकता येणार नाही। बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या सांगण्याप्रमाणे त्या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल आणि चौकशीतनं 100% त्या जर चौकशीमध्ये जर त्या बँकेत चूक असली तर निश्चित प्रकारे बँकेवरती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल आणि त्या शेतकऱ्याला न्याय दिला जाईल चौकशी केल्यानंतर चौकशीत योग्य वाटलं तर। या बाबतीमध्ये कालच आमच्या पक्षाच्या वतीनं या बाबतीमध्ये प्रेस झालेली आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टीकरण हे आमच्या प्रवक्ते उमेश पाटलांनी आपल्याला दिलेलं आहे। त्या बाबतीमध्ये त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं तेच आमच्या पक्षाचं स्पष्टीकरण आहे। त्या बाबतीमध्ये अधिक बोलणं योग्य नाही। ठीक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।